शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येईल अशा पद्धतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। स्वतः शरद पवार यांनी आपल्यामधले काही लोक जे आहे ते अजित पवार गटात जाण्यात इच्छुक आहे। या सगळ्या संदर्भात आता नागपूर जिल्हाध्यक्षांना काय वाटतं या संदर्भात बोलण्यासाठी शिंदे जे आहे शरद पवार गटाचे प्रवक्ते आहे प्रवीण दादा, कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे काय वाटतं? बघा, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जे काय चर्चा चालू आहेत ह्या सगळ्या चर्चा माध्यमांमध्ये चालू आहे। आमच्या पक्षाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारची चर्चा झाल्याचं मला आठवत नाही। काल परवा माध्यमामध्ये पुन्हा एक चर्चा सुरू आहे की आज त्या विषयावरती चर्चा करण्याकरता मुंबईला राज्याच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे। ही बातमी दादांत खोटी आहे, कारण ही जी बैठक आहे ही नियमित बैठक आहे। प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रत्येक बुधवारला ही नियमित बैठक होत असते। त्यामुळे आजची जी मुंबईला होणारी जी बैठक आहे ही नियमित बैठक संघटनेची बैठक आहे। पण कुठेतरी या चर्चा रंगत असताना जवळीक जी आहे ती दोन्ही गटाची वाढताना दिसून येत आहे। चर्चा तर होतच आहे, मात्र स्वतः शरद पवार यांनी म्हटलं की आमच्यातला एक गट अजित पवारकडे जाईल। हे बघा, पवारसाहेब आणि अजितदादा शेवटी एक कुटुंब सदस्य आहेत, काका पुतण्यांचं नातं आहे। एक कुटुंब प्रमुख म्हणून जर एकत्र येणार असते त्यात फार राजकीय चर्चा करायची गरज आहे असं मला वाटत नाही। पण का ज्या पद्धतीनं दोन गट पडले आहे, दोन घरं फुटले आहे, आता पुन्हा एकदा होत असल्याची चर्चा आहे। कार्यकर्त्यां म्हणून तुमची काय भावना? एक कार्यकर्ता म्हणून पवार कुटुंब जर एक होणार असेल, गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, ते करत असताना कुटुंब जर राजकीयदृष्ट्या सुद्धा जर कुटुंब एक होणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच आहे। कौटुंबिकदृष्ट्या तर एकत्र आहेच, पण राजकीयदृष्ट्या एकत्र होत आहे अशा चर्चा रंगत असताना सर्वसामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे? तुम्ही खाली ग्रामीण पातळीवर सुद्धा काम करतात, कार्यकर्त्यांमध्ये काय? एक कार्यकर्ता म्हणून निश्चित जर दोघांमध्ये मनोमिलन होणार असेल राजकीयदृष्ट्या तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच, आम्ही स्वागत करू त्याचं। पण इतर पदाधिकाऱ्यांना काय वाटतं? म्हणजे तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून आहे, पण असे तुमच्या बाजूने असणारे असे किती लोकांना असं मी सांगितलं वारंवार, अजूनही त्या विषयावरती कुठेही आमच्या पक्षाच्या संघटनेमध्ये त्या विषयावरती कुठल्याही प्रकारची चर्चा न झाल्यामुळे त्यावरती मी जास्त बोलणं मला धाडसाचं ठरेल। पण मी माझी वैयक्तिक भूमिका माझ्या भावना तुम्हाला सांगितल्या। वैयक्तिक भूमिका एकत्र आलं पाहिजे, येणार असतील तर मी त्याचं स्वागत करेल असं बोललोय। शेवटी निर्णय पवार साहेबांना घ्यायचं, पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असू। पण ज्या पद्धतीने मग चर्चा कुठेतरी होते आहे, प्रतिष्ठानमध्ये धर्मराव बाबा आत्रामची निवड असो, कुठेतरी जवळीक जी आहे ती वाढली जात आहे काही कार्यक्रमामध्ये। धर्मराव बाबा आत्रामांची ज्या नियुक्तीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे, त्या ठिकाणी अनेक विचारसरणीचं लोक काम करतात। त्यामुळं आत्राम साहेबांची तिकडे नियुक्ती झाली त्याचा संबंध या बाजूला जोडायचा निश्चितपणे चुकीचा आहे। कुठेतरी केंद्रामध्ये सुप्रियाताईने काम करत राज्यात हे यापूर्वी बोललं जात होतं, मात्र एवढं होऊनही पक्ष फुटला ना, आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा। आता माध्यमांना काय चर्चा करा तो तुमचा अधिकार आहे, पण निश्चितपणे शरद पवार साहेब स्वतः म्हणले ना आम्ही चर्चा करतो, त्यावर शरद पवार साहेब स्वतः बोलले ना या सगळ्या संदर्भात काही गट जाण्यास तयार आहे। ते ज्या वेळेला होईल त्या बघू ना। आता सध्या तो विषय कुठेतरी हा विषय चर्चेत आला आहे, त्यामुळे ते सगळं होतं। मी तुम्हाला वारंवार ते सांगतो की अजूनही आमच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्म संघटनेमध्ये अजूनही त्या विषयावर चर्चा झालेली नाही। ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका संघटनेच्या माध्यमातून मांडू। तुमची भूमिका मांडताना तुम्ही एकत्र आले पाहिजे हीच भूमिका असेल। मी तेच सांगतो की गेले अनेक वर्ष आम्ही पवार कुटुंबांसोबत काम करतोय, तर कुटुंब जर राजकीयदृष्ट्या सुद्धा जर एक येणार असेल तर कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंद होईल। नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र हा दोन्ही जे आहे वेगवेगळे झालेले गट आहे ते पुन्हा एकत्र यावे अशा पद्धतीची आहे। पण शेवटी निर्णय जो घ्यायचा आहे तो संघटनेचे जे प्रमुख असणार आहे, जे शरद पवार साहेब आहेत तेच घेतील अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्यांनी बोलून दाखवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।